UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही, एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सरकारचा कार्यकाळ आज संपणार, शिंदे राजीनामा देण्याची शक्यता। नागपुरातील रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी पुन्हा लावली, आचारसंहितेमुळे रामगिरीवरील शिंदेंची नेमप्लेट काढली होती। 2019 साली तर भाजपला अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य नव्हता। महायुतीतील मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर संजय राऊतांचा सवाल। महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत। जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका, सूत्रांची माहिती। तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी पुन्हा उपोषणाला बसणार, जरांगेंची नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका। ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे, नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या दबावाला बळी पडू नये, जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तायवाडे आक्रमक। मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार, भाजपचे 10 तर शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी, निवडणूक कालावधी संपल्यानं रश्मी शुक्ला पुन्हा पदावर कार्यरत। ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांच्या आज बैठका, मातोश्री आणि वायबी चव्हाण सेंटरवर बैठका होणार, प्रमुख नेते मार्गदर्शन करणार। अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून त्यांच्याकडे बोलावतात, पण आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाहीत, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता, कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष। सोनं 1300 रुपयांनी तर चांदी 1200 रुपयांनी स्वस्त, सोनं 77,600 रुपये प्रति तोडा तर चांदी 90,500 रुपये प्रति किलो। अंबरनाथ बदलापूर दरम्यान तडे गेलेल्या रुळाची तातडीनं दुरुस्ती, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरू। सप्तशृंगगड घाटमार्ग 9 जानेवारीपर्यंत बंद राहणार, दरड प्रतिबंधक काम करण्यासाठी प्रशासनाचे आदेश, सकाळी 6 ते 11:30 वाजेपर्यंत मार्ग बंद ठेवण्याची वेळ। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद, मुंबई गोवा वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवली। मुंबईतील 26/11च्या हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण, मुंबई पोलीस मुख्यालयात विशेष कार्यक्रम, शहीदांना मानवंदना, सीएम शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यानं मुदतवाढ देण्याची नामुष्की। थंडीचा जोर वाढला, पुण्यात 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, पारा आणखी घसरण्याचा अंदाज। आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस, भुवनेश्वर कुमार 10.75 कोटींमध्ये आरसीबीच्या गोटात, तर दीपक चहरवर मुंबई इंडियन्सकडून 9.25 लाखांची बोली। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।